आपत्ती येण्याची वाट पाहण्यापेक्षा त्याला सामोरे जाण्याची तयारी प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे। या उद्देशाने प्रेमगिरी आश्रम यांच्या वतीने आणि विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या विशेष सहकार्याने नेरळ येथील धारप सभागृहात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणात महिला व तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यात आला। कार्यक्रमात NDRFच्या अनुभवी प्रशिक्षकांनी नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, भूस्खलन, गॅस गळती तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये स्वतःचे व इतरांचे प्राण कसे वाचवायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। प्रशिक्षणादरम्यान बचावासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यास प्लास्टिकच्या बाटल्या व इतर दैनंदिन वस्तूंचा उपयोग करून तात्पुरती बचाव साधने कशी तयार करता येतात याचे प्रशिक्षण दाखवण्यात आले। याशिवाय प्रथमोपचार आणि हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या CPR तंत्राची माहिती देण्यात आली। NDRFच्या पथकाने विविध बचाव उपकरणांची माहिती देत त्यांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर केले। यावेळी CPR व प्रगत आपत्ती व्यवस्थापन विषयावरील विशेष 2 दिवसीय प्रशिक्षण मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। या उपक्रमाला शेकडो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावे आणि संकट समयी नागरिकांनी सक्षमपणे मदतकार्य करता यावे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। नमस्ते। आज मैत्रीबोध परिवारतर्फे संपूर्ण कर्जत आणि नेरळ तालुक्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती नियोजन याबद्दल एक कोर्स आपण ऑर्गनाइज केला होता। याचा प्रमुख उद्देश म्हणजे असा की आपल्या आसपासचे जे लोक आहेत, पूर प्रभाव आल्यावरती आपण काय करू शकतो, कुठल्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींनी पुढे जाऊ शकतो आणि त्याचबरोबर मोठी नैसर्गिक आपदा आली तर त्यातून स्वतःचं संरक्षण करून इतरांपर्यंत कसं जावं याकरता हे सत्र होतं। या सत्राकरता खास मुंबईच्या BMC डिझास्टर मॅनेजमेंट सेलचे जे प्रमुख आहेत डॉक्टर लोखंडे आले होते। त्याचबरोबर ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग टीम जी सेंट्रल NDRF बरोबर काम करते त्यांची सुद्धा टीम इथे आलेली आहे आणि त्याचबरोबर 3 डॉक्टर लोकांची टीम आहे। तर आता हे आपलं दुसरं सत्र आहे आणि अशाच प्रकारे बजरंग दलच्या सहयोगाने आपण संपूर्ण कर्जत आणि नेरळमध्ये अशी 8 सत्र पुढील काही दिवसात घेत आहोत। आमचा फक्त एकच हेतू आहे की आपत्ती येण्याआधी जर आपण तयार असू तर आपत्तीला आपण नक्कीच चांगलं सामोरे जाऊ। धन्यवाद।